नाशिकमधील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1 रुपयानं वाढ केली आहे। नाशिकात पेट्रोल 108 रुपये 84 पैसे तर डिझेल 95 रुपये 35 रुपये प्रति लिटर दरानं मिळत आहे। मुंबईतील जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव दुरुस्तीच्या नावाखाली 1.5 महिन्यांपासून बंद आहे। याबाबत नागरिकांनी महिला बालकल्याण समितीच्या सदस्य आशा मराठे यांच्याकडे तक्रार केली आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर ते दादर असा लोकल ट्रेननं प्रवास केला। पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई आणि विविध पर्जन्य जल उदंचन केंद्राच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी लोकलनं प्रवास केला। पुण्यात पेपरफुटी विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलं। एनटीए आणि प्रशासनाविरोधात तिरडी यात्रा काढत आंदोलकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। मुंबईत पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापौर रितू तावडे, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, सर्व समित्यांचे अध्यक्ष, सभागृह नेते गणेश खणकर यांनी मुंबईतील 3 उदंचन केंद्रांची पाहणी केली। पीराभाईदर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी वाढीव ग्रॅज्युइटी आणि पगारासाठी पालिकेबाहेर आंदोलन केलं। आंदोलन सुरू असतानाच आंदोलनकर्त्या महिलेच्या पायावरून बस गेली। संबंधित बस चालकाला भाईंदर पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतले। पंढरपुरात महिलांच्या स्वच्छतागृहातील चित्रीकरणाचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। त्यामुळे पंढरपुरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरूंना भेटण्यासाठी 500हून अधिक विद्यार्थी जमले। अभियांत्रिकी परीक्षा आठवडाभर पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांची होती। मुंबई हायकोर्टानं 751 विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्याचे आदेश दिल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले। नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प रखडलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होतात आचारसंहिता लागू झाल्यानं अर्थसंकल्प सादरीकरण पुढे ढकलण्यात आलं अशी माहिती महापौर नीता ठाकरे यांनी दिली। गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता इलेक्ट्रिक करण्यात येणार आहे। पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर नितेश राणेंनी ही घोषणा केली। पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर 5 इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून देणार आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी नालेसफाईची पाहणी केली। कामाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना निर्देश दिले। सिंधुदुर्गमध्ये भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम तयार होत आहे। जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे। मिसिंग लिंक बोगद्यात मोबाईल नेटवर्क वारंवार खंडित होतोय। वाहन बिघाड किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणं कठीण होत असल्याची चिंता प्रवाशांनी व्यक्त केली। अहिल्यानगर शहरातील पेट्रोल पंप साठा शिल्लक नसल्यानं बंद आहे। कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात अर्ध्यानं घट झाल्याचा परिणाम झालाय। शेतकरी आणि वाहन चालकांचे हाल होत आहेत। अकोला शहरातील जुनं शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। अकोल्यातील असदगड किल्ल्याच्या पायथ्याशी हा मृतदेह आढळला। उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय। वाशिम जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून पेट्रोल डिझेल तुटवडा आहे। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अनावश्यक साठा करू नये असं आवाहन केलंय। मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली। न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेकडून कडक बंदोबस्तात कारवाई करण्यात आली। कोल्हापुरात मोठेगावकरच्या क्लासची तोडफोड करण्यात आली। लीड पेपर फुटीच्या आरोपात मोठेगावकरला अटक झाल्यानं ठाकरे गटानं कोल्हापूर क्लासची तोडफोड केली। मुंबईत पेट्रोल डिझेलच्या किमतीत एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा वाढ झाली। यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार समुद्रात स्थापित करताना अडथळा आला। गुलदार युद्धनौका एका बाजूला झुकली होती। मुंबईच्या राणीबागेत सिंहांची गर्जना ऐकायला मिळणार आहे। जुनागडच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयाकडून राणीबागेला 4 सिंह देण्यात मंजुरी देण्यात आली आहे। नवी मुंबई विमानतळ नामकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। विमानतळाला नाव देणं हा धोरणात्मक विषय असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली। विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे।